पक्षी मित्र राजेंद्र गाडगे आज आपल्याला भुसावळचा सायकलिस्ट ग्रुप भेटलेला, तर त्यांचा आपण परिचय करून घेऊ. आपलं काय नाव सर? विद्याधरी मनोज चौधरी. अच्छा. गजानन पाटील. आपल्या काय क्लबचं नाव आहे? भुसावळ स्पोर्ट्स ग्रुप. अच्छा. आणि मग त्याच्या अंतर्गत सायकल सायकलिंग सगळे एकत्र आहे. सायकलिंग पण करता, मी रनिंग पण करतो आणि स्विमिंग पण करतो. तुम्ही एकटे आहे? सर्व. अच्छा, तुम्ही सायकलिंग करतात, स्विमिंगही करतात आणि रनिंगही करतात. अच्छा. किती वर्ष झाले करतात? आता हे लॉकडाऊन नंतर. अच्छा. लागल्या 3 वर्ष झाले. हा, 2.5 वर्ष झाले समजा आम्हाला. आणि मग सायकलिंग रोज सायकलिंग असते. मग किती वाजता उठून सायकलिंग करतात? आम्ही समजा 5:30 पर्यंत निघतो घरून. 50-55 किलोमीटर सायकलिंग करतो. 55 किलोमीटर रोजचं सायकलिंग. म्हणजे आता 55 कुठपर्यंत जाल तुम्ही? आता इथून आम्ही हरताळा हरताळाहून रिटर्न भुसावळला गेले की आमचे 50. अच्छा. दोन्ही भुसावळ ते हरताळा आणि हरताळा ते भुसावळ 55 किलोमीटर होतं. अच्छा. केव्हा इथे थांबता आम्ही. इथे नाही तर पुढे चायला आहे, त्यानंतर पुढे आगे हॉटेल आहे. अच्छा. म्हणजे एक साधारणतः 15-20 मिनिटांनी एक स्टॉप. नाही भुसावळच्या आजूबाजूला ज्या साईडला रोड चांगला असेल त्या साईडला आम्ही सायकलिंग करतो. बरोबर. कधी जामनेरचा रस्ता चांगला असतो आणि जामनेरकडे जाणार, ड्रायव्हरकडे जाणार, पालला जाणार. ते आजूबाजूचे सर्व खेडे पाडे 50 किलोमीटर 100 किलोमीटर अंतरात आम्ही सर्व केलेलं आहे. अच्छा. म्हणजे कुठल्याही 3-4 दिशांना मिळून आम्ही सायकलिंग 50 किलोमीटर सर्व ग्रुप. आज आम्ही 3 आहे, पण आम्ही 10, 20, 25, 30 अशी थ्रिलिंग अनुभव काय तुमचा? तर आम्ही तर सायकलिंग ग्रुपमध्ये आता आम्ही लेटेस्ट रायगडला गेलो. अच्छा. सायकलिंग रायगड, नाशिक ते रायगड केलं. नाशिक ते रायगड केला. किती जणांचं ग्रुप केलं? 100 लोकांनी. आणि लडाखला आम्ही 75 लोक होतो. अच्छा. पण मग आता तुमचं म्हणजे मॅनेजमेंटच्या दृष्टीने समजा काही पंक्चर होते गाडी किंवा काय होतं? सर्व व्यवस्था करून सगळी व्यवस्था असते. सोबत असते. बॅगमध्ये सगळं सोबत असतं. पंप सोबत असतो, पंचर किट असते. सोबत अच्छा. असतं. अच्छा. एखादा आम्ही जास्त लोक असलं तर व्हेकल पण ठेवतो सपोर्टला. एकमेकांना. सगळं खाण्यापिण्याची वस्तू ती असते आपली. तुमच्या लोकांची काही कॉम्पिटिशनही असते का वर्षभरात? कॉम्पिटिशन पण असते. त्याला स्वतःचीच कॉम्पिटिशन असते. स्वतःची. आणि आमच्या ग्रुपमध्ये 70 वर्षाचे म्हातारे पण आहे. 70 वर्षाचे? एक 70 वर्षाचे काका आहे नाशिकचे, शिक्षक होते ते. एक 77 आणि एक 60 दोघं सायकलिस्ट आहे. त्यांचा मुलगा पण आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट आहे आणि त्यांची सून पण सायकलिस्ट आहे. अच्छा. पण मग तुमचं जसं आता हे भुसावळचं युनिट आहे तसं असं काही जळगावचं जळगावचं युनिट आहे, चाळीसगावचं युनिट आहे, नाशिकचं आहे, मुंबई आहे, पाचोरा आहे आणि सर्वांशी आम्ही अटॅच आहे. सर्व ब्रदरहूड आहे. आणि त्याच्यामध्ये जे सायकलिंग रेग्युलर पण करतो आणि इव्हेंट पण करतो. कल देखना है तो चलाओ सायकल. अच्छा. कल देखना है तो चलाओ सायकल. काय हेतू आहे कल देखना है तो? कार्डिओ कार्डिओ त्याचा दिवस पाहायचा असेल आपल्याला, आज सायकलिंग चालू करा. अच्छा. म्हणजे बघा आता तुम्हाला गुडघ्यांचं त्रास आहे. तुम्ही जर सायकलिंग करत असतील तर गुडघे वाचतात. आता यांना दम्याचा त्रास होता. सायकलिंग चालू केली 2 वर्षापासून तिचा सगळा दमा बनून गेला. तिचा पंप बनून गेला. पंप लागायचा. आमच्यामध्ये भाऊसाहेब पाटील आहे, त्यांना शुगर होती, ती 0 झाली. 400 शुगर होती, आता 0 नॉर्मल. माझं वजन 161 किलो होतं, 110 पर्यंत आलं. 161. माझं वजन 161. आता आपण एक विषय ऐकू. परत तुमचं नाव सांगू. माझं वजन 161 नाही, तुमचं नाव सांगा. विद्याधर नारायण इंगळे. विद्याधर नारायण इंगळे यांचं वजन 161 होतं आणि ते सायकलिंगमुळे 10 म्हणजे किती किलो उतरवलं तुम्ही? 50 किलो. 50 किलो उतरवलं. आणि आता पुढचं टार्गेट काय आहे तुमचं? चालू आहे हळूहळू. अच्छा. आता फिट आहे मी. मी स्विमिंग करतो, सायकलिंग करतो, वॉकिंग करतो. अच्छा. आणि मला कुठलाच आजार नाही. अच्छा. कुठलाच कंडिशन मेडिकल कंडिशन